तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करणार आहे. अ कॅपॅसिटर ऑफ 20 मायक्रोफॅरड इज चार्ज अप टू 500 वोल्ट इज कनेक्टेड इन पॅरलल विथ अनदर कॅपॅसिटर ऑफ 10 मायक्रोफॅरड. तर 20 मायक्रोफॅरडचा कॅपॅसिटर आहे, ज्याचं त्याला चार्ज करायचं आहे 500 वोल्टने. पॅरललमध्ये कनेक्ट करायचा दुसरा कॅपॅसिटर 10 मायक्रोफॅरड विच इज चार्ज अप टू 200 वोल्ट. आणि त्याला जो चार्ज केलेला आहे तो किती 200 वोल्टपर्यंत आपण चार्ज केलेलं आहे. देन द कॉमन पोटेन्शियल विल बी, तर त्याचं कॉमन पोटेन्शियल किती असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं आहे. तर हा क्वेश्चन 2000ला आलेला होता. तर याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे 400 वोल्ट, बी ऑप्शन आहे 200 वोल्ट, सी ऑप्शन आहे 10 वोल्ट आणि डी ऑप्शन आहे 50 वोल्ट. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, चला तर याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक कॅपॅसिटर दिलेला आहे 20 मायक्रोफॅरड आणि त्याला चार्ज करायचं आहे अप टू 500 वोल्टपर्यंत. ओके, तर कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर दिलेलं आहे आपल्याला. कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर रिप्रेझेंट करणार लेटर सी ने. तर पहिलं दिलेलं आहे त्याला C1 कन्सिडर करू आणि हा जो C1 आहे हा किती तर 20 मायक्रोफॅरड इतका आहे. आता या मायक्रोफॅरडचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आपल्याला, फॅरड नाही केलं तरी चालेल, कारण आपण कम्पेअर करणार आहे. आणि त्याचं जे पोटेन्शियल आहे, पोटेन्शियल किती वोल्टपर्यंत आपण पोटेन्शियल देणार त्याला 500 वोल्ट एवढं पोटेन्शियल आपण त्याला सप्लाय करणार आहे. ओके, इज कनेक्टेड इन पॅरलल विथ अनदर कॅपॅसिटर. हा जो कॅपॅसिटर आहे तो दुसऱ्या कॅपॅसिटरला पॅरललमध्ये कनेक्ट करायचा. पॅरललमध्ये जर कनेक्ट केलं तर तो असेल C2 इतका दुसरा कॅपॅसिटर आणि त्याची कॅपॅसिटी किती दिली तर 20 मायक्रोफॅरड. ओके, आणि त्याचं जे पोटेन्शियल आहे विच इज चार्ज अप टू 200 वोल्ट. तर याचं जे पोटेन्शियल आहे ते किती तर 200 वोल्ट एवढं पोटेन्शियलपर्यंत आपल्याला त्याला चार्ज करायचं आहे. देन द कॉमन पोटेन्शियल विल बी, तर आपल्याला कॉमन पोटेन्शियल या ठिकाणी फाईंड करायचं आहे. आता कॉमन पोटेन्शियल जर घेतलं तरी कॉमन पोटेन्शियल या दोन्हीच्या मध्ये असणार आहे, म्हणजे 500 आणि 200च्या मध्ये. जर तुम्ही ऑप्शन जरी चेक केलं तर ऑप्शन नंबर ए जो आहे तो आहे 400, तो या दोघांच्या मध्येच आहे. बी ऑप्शन आहे 200, डायरेक्ट 200 तर असू शकत नाही. सी ऑप्शन आहे 100 200पेक्षा खूप कमी आहे, तो पण चालणार नाही. आणि तिसरा आहे, चौथा आहे डी ऑप्शन ते 50. तर 50 वोल्ट पण या 50 वोल्ट हे पण चालणार नाही. म्हणजे आपलं एकच ऑप्शन या ठिकाणी पॉसिबल असू शकतं, ते म्हणजे ऑप्शन ए. म्हणजे क्वेश्चन न सॉल्व करता पण आपण या क्वेश्चनला सॉल्व करू शकतो. पण आपल्याला मेथड काय असणार नेमकं सॉल्व करायची, तर ती पहिले डिस्कस करू आणि नंतर मग याचा आन्सर पण आपण डिसाईड करून घेऊ. ठीक आहे, पण त्याच्या आधीच मी तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर सांगितलेलं आहे. आता कॉमन पोटेन्शियल हा बघा, हा पहिला कॅपॅसिटर आहे ज्याची कॅपॅसिटी किती आहे C1 इतका आणि त्याच्या पॅरललमध्ये, आणि त्याला चार्ज करायचं आपल्याला एक्सटर्नली, त्याला V1 इतक्या पोटेन्शियलने आपण चार्ज करणार आहे. दुसरा एक कॅपॅसिटर आहे ज्याची कॅपॅसिटी किती आहे C2 आणि त्याला चार्ज करणार आहे V2 एवढ्या पोटेन्शियलने. तर हे दोन्ही पॅरलली जर कनेक्ट केलं तर याचं जे कॉमन पोटेन्शियल असणार ते कॉमन पोटेन्शियल किती असणार तर V इतकं त्याचं कॉमन पोटेन्शियल असेल. ओके, मग या ठिकाणी बघा, सपोज आपण V इतकं त्याचं कॉमन पोटेन्शियल आहे ते त्याला आपण कनेक्ट केलेलं आहे. मग याच्यातून चार्ज फ्लो होणार आहे. चार्ज किती फ्लो होणार तर Q इतका चार्ज फ्लो होणार आहे. मग याच्यातून जो चार्ज फ्लो होणार आहे तो किती असेल Q1 आणि इकडून जो जाणार तो किती असणार तर Q2. बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्जेस, तर या ठिकाणी टोटल जो चार्ज आहे Q याचं कन्वर्जन कशामध्ये झालं तर Q1 प्लस काय असेल तर Q2 याच्यामध्ये झालेलं आहे. मग एक काम करू आपण, हे सेपरेट जेव्हा असेल तेव्हा टोटल चार्ज किती असणार आहे ते इंडिव्हिज्युअली आपण या ठिकाणी फाइंड करून घेऊ, Q1 आणि Q2 बिफोर कनेक्टिंग इन पॅरलल कॉम्बिनेशन. कॅपॅसिटर्स C1 and C2 before connecting in parallel combination. पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये कनेक्ट करायच्या आधी. तर पॅरलल कॉम्बिनेशनसाठी इंडिव्हिज्युअल घ्यावं लागेल आणि सीचा जो फॉर्म्युला आहे, सीचा फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे Q/V. मग आपण Q1 जर फाइंड केलं तर Q1 काय असेल आपला C1 × V1 आणि Q2 जर फाइंड केला तर Q2 काय असेल तर C2 × V2. हे झालं तुमचं. मग टोटल चार्ज जर घेतलं, टोटल चार्ज बिफोर कनेक्टिंग, तर तो काय असेल तर तुमचं Q1 + Q2, त्याला आपण Q ने रिप्रेझेंट करणार आणि तो असेल C1 V1 + C2 V2 एवढं तुमचं काय असणार आहे टोटल चार्ज बिफोर कनेक्टिंग इन पॅरलल कॉम्बिनेशन. आता नंतर घेऊ आपण आफ्टर कनेक्टिंग इन पॅरलल कॉम्बिनेशन.
पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये कनेक्ट केल्यानंतर पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये जर कनेक्ट केलं तर त्या केसमध्ये टोटल जो चार्ज आहे, टोटल चार्ज, तर चार्जचा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. तर त्याचा फॉर्म्युला आहे C1V1. कॅपॅसिटन्स C1च असणार आहे, पण त्याचं जे पोटेन्शियल आहे पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये ते एकच असणार आहे. ते किती असणार तर V इतकं त्याचं पोटेन्शियल असणार, बरोबर की नाही. आणि प्लस दुसरा जो कॅपॅसिटर आहे त्याचं किती असणार C2, आणि त्याचं जे कॉमन पोटेन्शियल आहे ते किती राहणार तर V इतकं असणार, बरोबर की नाही. मग दोन्ही इक्वेशन आपण काय करणार आहे, कम्पेअर करणार आहे. इक्वेशन 1 आणि इक्वेशन नंबर काय तर 2 या ठिकाणी आपण कम्पेअर करणार आहे. ही पूर्ण थेअरी मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय आणि त्याच्यानंतर एक शॉर्टकट फॉर्म्युला तयार होईल, त्याच्याने तुम्ही डायरेक्टली आन्सर या ठिकाणी फाइंड करू शकता. ठीक आहे. तर बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज टोटल क्यू जो असणार तो सेम असेल. मग C1V1 प्लस C2V2 इज इक्वल टू C1V प्लस C2V. ओके. तर आज आलं तुमचा कॉमन, यानी कुठून आलं तर तुम्ही लिहू शकतात फ्रॉम इक्वेशन 1 and 2. 1 आणि 2 वरून लिहू शकतात. मग या दोन्ही टर्ममधून काहीतरी कॉमन येणार आहे, ते म्हणजे काय, V ही टर्म कॉमन येणार आहे, आणि इथं राहिलं C1 प्लस C2, आणि इकडे राहिलं C1V1 प्लस C2V2. ओके. आता वीज फाइंड करायचं आपल्याला कॉमन पोटेन्शियल. मग याचा फॉर्म्युला राहील C1V1 प्लस C2V2 आणि टोटल डिवायडेड बाय C1 प्लस C2. तर हा फॉर्म्युला आहे तुमचा टू कॅल्क्युलेट द कॉमन पोटेन्शियल. ओके. तर हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे शॉर्टकट फॉर्म्युला आहे, तर एवढं मेथड करायची तुम्हाला गरज पडणार नाही. तर डायरेक्टली हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही काय करू शकता तर आन्सर फाइंड करू शकतात. आता आपल्याला सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या पुट करायच्या, आणि याचं काय फायनल आन्सर येणार आहे ते आपण या ठिकाणी डिसाईड करू. ठीक आहे. तर हे मी रफ करतोय. तर कॉमन पोटेन्शियल आपण या ठिकाणी फाइंड करणार आहे, आणि त्याचा जो फॉर्म्युला आहे V इज इक्वल टू C1V1 प्लस C2V2 डिवायडेड बाय C1 प्लस C2. हा कॉमन पोटेन्शियलचा फॉर्म्युला. C1 किती आहे तर C1 आहे तुमचं 20 मायक्रोफॅरड. मी कन्वर्जन काहीच केलेलं नाही, मग डायरेक्ट आपल्याला वोल्टमध्येच पोटेन्शियल भेटेल. आणि पोटेन्शियल जो आहे पहिल्याचं ते किती आहे तर 500 प्लस C2 किती आहे तर C2 आहे 10, आणि V2 जो दिलेला आहे तो किती दिला तर तुम्हाला 200 डिवायडेड बाय C1 इज 20 अँड प्लस C2 किती दिले तुम्हाला 10. आता यांना सॉल्व्ह करायचं आपल्याला. 3 0 तसेच लिहिणार मी. 5 2 जागी झाला 10 प्लस इथले पण 3 0 तसेच. 2 1 2 200 झाला, आणि डिवायडेड बाय यांची ॲडिशन किती आहे ना आता 30. आता या दोघांचे जर ॲडिशन केलं 10,000 प्लस 2000 किती झालं तर 12,000 डिवायडेड बाय 30. दी 0 0 गेट कॅन्सल. आता 3च्या टेबलमध्ये 12 आहे. 3 4 किती 12, आणि ते 2 0. मग याचं जे कॉमन पोटेन्शियल असणार आहे ते कॉमन पोटेन्शियल असेल 400 वोल्ट. म्हणजे एवढं सॉल्व्ह करायची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म्युला जर यूज केला तर डायरेक्टली तुम्हाला 400 वोल्ट भेटणार आहे. पण हे सगळं समजून सांगण्यासाठी मी एवढं सॉल्व्ह केलेलं आहे. तर 1 मिनिटाच्या आत तुम्ही हा क्वेश्चन आरामात सॉल्व्ह करू शकतात. मग कॉमन पोटेन्शियल असेल आपलं 400 वोल्ट इतकं.